आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक निर्णय स्वतःचा, स्वतःसाठी हा घ्यायलाच हवा. लाटा किनाऱ्याशी कुजबुजल्या मध्यम आणि आता लवकर पाळणा हटते घरात. हलकेच मी तुला गुणगुणते आहे, ओठांनी गाठला मोहाचा पंचम, देहात षडजाची ओढ जागली. हे बघ, मूल होणं ही फक्त माझी स्त्री म्हणून गरज नाहीये. मला तुझ्यापासूनच मूल हवंय ईशा. तू त्या डॉक्टरीणबाईची आचरट मागणी त्यांना मान्य करू दिलेली मला चालणार नाही. माझं मानसीशी लग्न झालंय. कुठल्याही स्त्रीला तिची आत्यंतिक इच्छा असताना तिचा मातृत्वाचा हक्क नाकारण्याचा अधिकार कुणाला कसा पोहोचतो? मला नाही वाटत ईशान तुझी मागणी पूर्ण करेल. का? का नाही करणार? कधी कधी तर मला वाटतं की देवाने ना बाईला स्वप्न पाहण्याचाही अधिकार दिलेला नाही. तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी, भरतीचा कौल दिला थाडली ओटी. एका ध्येयाचा ध्यास घेऊन डॉक्टर म्हणून जगताना तू माणूस म्हणून जगायचं विसरलीस. शाचा चांद गेला वाया, सांग त्याचे का. ए बाबा, सगळं ठीक आहे ना? पण काही जरी झालं तरी हा प्रश्न आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सोडवलास तर बरं होईल. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मानसी? म्हणजे पुन्हा प्रश्न हाच उरतो ना की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मला फक्त एक निर्णय घ्यायची मुभा आहे की नाही.